पृथ्वीवरील सर्वात सुंदर राणी जिला कोणी पाहिले नाही, एका राज्याची राजकन्या चित्रा हिच्या सौंदर्याची चर्चा अनेक राज्यात आणि दूरच्या खेड्यांमध्ये होती। प्रत्येकाने चित्राच्या सौंदर्याची कल्पनाच केली होती, कारण त्या राणीला आजपर्यंत कोणी पाहिलं नव्हतं। राणीचे वडील नाही, तिची आईही राहिली नाही। वडिलांच्या मृत्यूनंतर ती आपले राज्य सांभाळत होती। ती रोज सभा घ्यायची आणि दुरून खेड्यापाड्यातून बरेच लोक तिला भेटायला यायचे। अनेक राजपुत्र आणि राजे पण चित्राला भेटायला यायचे। राणीची सभा रोज एका मोकळ्या मैदानात होत असे। तिला पाहण्यासाठी फक्त राजेराजपुत्रच येत नव्हते, तर तिच्यासाठी अनेक राजांमध्ये युद्धही झाले होते। मेळाव्यात राणी मोठ्या पडद्याआड बसायची। कधी कधी ती सभेला संबोधित करण्यासाठी बोलायची, तेव्हा अनेक श्रोते त्यांच्या एकट्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हायचे। राणी खूप हुशार होती, जेणेकरून तिच्या राज्यावर आक्रमण होऊ नये आणि तिला मिळवण्यासाठी कोणीही तिला विधानसभेत उचलून नेणार नाही, म्हणून राणीने पहिल्याच सभेत जाहीर केले होते की ती आपल्या बेडरूममध्ये पडद्याशिवाय राहते। एकटा येतो आणि राणीला तिच्या बेडरूममध्ये पाहतो। मग राणी त्याच्याशी लग्न करेल जर त्याने असे केले नाही आणि सैन्यासह आपला पराभव करायला आला तर तो भित्रा आहे असे मानले जाईल। राणीच्या हुशारीमुळे तिच्या राज्यावर कोणी आक्रमण केले नाही। राणीचा शयनकक्ष मधमाशांच्या पोळ्यापेक्षा कमी नव्हता। अजून कोणीही राणीपर्यंत पोहोचू शकले नव्हते। रोज रात्री अनेक राजपुत्र आणि सामान्य लोक प्रयत्न करायचे, पण दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंगात प्राण उरला नाही। राणीच्या शयनकक्ष व्यापलेल्या चक्रव्यूहात कोणीही प्रवेश करू शकला नाही आणि आजपर्यंत राजवाड्यात राणीची खोली कोठे आहे हे कोणालाच माहित नव्हते। राणीच्या शेकडो रक्षकांच्या नजरेतून कोणीही सुटू शकले नाही। राणीचे सौंदर्य प्रत्येकाच्या कल्पनेतच होते। राणीसाठी किती लोकांचे प्राण गेले माहित नाही, पण राणीचे सौंदर्य कोणीच पाहू शकले नाही। त्याच राज्यात एक तरुण राहत होता, त्याचे नाव सरस होते। तो तरुण खूप साधा पण हुशार होता। लोक अशा स्त्रीसाठी मेले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले। रात्रंदिवस पाहिलेल्या राणीबद्दल इतकं बोलणं व्यर्थ आहे हे तो अनेकांना समजावून सांगायचा, पण तो कुणालाही पटवून देऊ शकला नाही। एके दिवशी सकाळी राणीला पाहण्याच्या प्रयत्नात त्याच्या गावातील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला। तो तरुणही सरांचा मित्र होता। त्या दिवशी तोही रडला होता आणि त्याच्या मनात एकच विचार होता की हे कधी आणि कसे संपणार। मग त्या तरुणाने रात्रभर विचार केला। सकाळी राणीच्या भेटीनंतर त्याने पहारेकरी प्रमुखाची भेट घेतली आणि सांगितले की आपल्याला देखील राणीच्या सेवेत सैन्यात सामील व्हायचे आहे। सरदार त्याला म्हणाला, हे काम करणं तुला जमत नाही। तुला पाहिल्यावर मला कळलं की तू युद्धासाठी बनलेला नाहीस। सारस म्हणाला की ती त्याला कोणत्याही कामासाठी ठेवू शकते। सारस म्हणाले की तो चांगले अन्न शिजवू शकतो आणि रात्रीच्या वेळी पहारेकऱ्याला निश्चितपणे अन्न आणि पाण्याची आवश्यकता असते। तो मनापासून सेवा करेल। असे बोलून तो सैन्यासाठी अन्नपाण्याची व्यवस्था करणाऱ्या गटात सामील झाला। सुमारे 6 महिने ते तन्मयतेने सेवा करत राहिले। यावेळी राणीच्या दर्शनासाठी तरुण तरुणी येत राहिले आणि आपल्या प्राणांची आहुती देत राहिले। मग एके रात्री 2च्या सुमारास त्याने किचनमध्ये खीर बनवली आणि ती सर्व रक्षकांना वाटली। अनेकांनी नकार दिला, त्यांना सावध व्हायला सांगितले, पण तो म्हणाला की आज कोणी येणार नाही, कारण ही चांदणी रात्र आहे आणि आज फक्त मूर्खच येणार आहे। त्याने सर्व पहारेकऱ्यांना खीर खाऊ घातली। खीर खाल्ल्यानंतर काही वेळाने सर्वजण बेशुद्ध पडले। सरांनी खीरमध्ये भूल मिसळली होती। सरांनी आता राणीची खोली शोधायला सुरुवात केली। त्याला इथे येऊन 6 महिने झाले आहेत, पण एवढा कडक पहारा आणि बंधने आहेत की राणी कोणत्या खोलीत झोपते हेही कळत नाही। काही वेळ गेला। आता सारास काळजी वाटू लागली, कारण औषधाचा परिणाम केव्हाही कमी होऊ शकतो। मग त्याला एका चौकात खालच्या तळघरात जाणारा रस्ता दिसला।
तसा तो गेल्यावर खोलीबाहेर आणखी 2 रक्षक होते, ज्याची त्याला कल्पना नव्हती. तो लपून विचार करू लागला. मग तो भिंतीवर डोकं आपटून त्या रक्षकांच्या दिशेने थडकला. त्याच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून पहारेकऱ्यांना वाटले की यावेळी त्यांनाही कदाचित ते ठिकाण सोडून वरच्या मजल्यावर लढण्यासाठी जावे लागेल, म्हणून ते दोघेही आपापले दार सोडून वरच्या मजल्यावर लढण्यासाठी धावले. तो निघून गेल्यावर समोर एक चकाकणारा दरवाजा होता आणि राणी खोलीच्या आत होती. एकदा तर त्याच्या हृदयाचे ठोकेही वेगवान झाले. आज तो पाहणार आहे जे कोणी पाहिले नाही. दरवाजा उघडण्यासाठी त्याने दरवाजाला हात लावून ढकलले, पण ते उघडले नाही. दाराच्या खाली एक मोठे कुलूप त्याला दिसले नाही. त्याला वाटले की आता आपला जीव धोक्यात आला आहे, कारण काही वेळाने पहारेकरी शुद्धीवर येतील आणि त्याला पकडले जाईल. ज्या राणीला इतके रक्षक होते तिच्या दाराला कुलूप नसेल असे त्याला कसे वाटले. पण नंतर त्याचे डोळे चमकले, कारण तो पळत असताना गार्डची चावी तिथेच पडली होती. आता अजिबात उशीर न करता त्याने चावी घेतली आणि दरवाजा उघडला. खोलीत येऊन त्याने पटकन दरवाजा बंद केला आणि नंतर कुलूप लावले. आता त्याने आधी एक दीर्घ श्वास घेतला आणि मग डोळे उघडले आणि एक आलिशान खोली दिसली. ती खोली एखाद्या सुगंधी फुलासारखा सुगंध देत होती, पण खोलीत प्रकाश कमी होता म्हणून तो राणीच्या बेडजवळ गेला. त्याच्या पावलांच्या आवाजाने राणीला जाग आली आणि ती घाबरून उठली. कोणीतरी पहिल्यांदाच राणीच्या खोलीत आले होते. राणीने आधी आपला चेहरा झाकून घेतला आणि मग तो कोण आहे अशा शब्दात विचारले. सारस म्हणाला, आतापर्यंत मी सामान्य आहे, पण तुझा चेहरा बघून मी सामान्य राहणार नाही अशी शक्यता आहे. राणी घाबरली आणि उभी राहिली. सारस म्हणाला, आता हा पडदा कशाला? मी या बेडरूम मध्ये आलोय. आता मला तो चेहरा दाखवा ज्याने इतक्या लोकांचे प्राण घेतले. आता प्रकाशात या राणीने पदर काढला आणि प्रकाशात आली. तरुण सरांनी ते पाहिले आणि धक्काच बसला, कारण राणी लोक ज्या प्रकारे तिची कल्पना करत होते त्याच्या अगदी विरुद्ध होती. राणीचा रंग स्पष्ट नव्हता आणि चेहऱ्यावर चमकही नव्हती. तो तरुण तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, तू तुझा चेहरा लपवत होतास कारण तुला वाटतं ते दाखवणं योग्य नाही. राणी आता शांतपणे त्या तरुणाचे डोके खाली करून ऐकत आहे. मग राणी म्हणते, स्त्री सुंदर नसेल तर लग्न कोण करणार? आता मला पाहून लग्न करशील का? मला माहित आहे की तुम्हाला पुरुषांना कोणत्या प्रकारची स्त्री हवी आहे. जरा विचार करा, जर एकटी स्त्री आणि ती सुद्धा सुंदर नसेल तर ती तिचे राज्य कसे आणि किती काळ वाचवू शकेल? ही माझी हुशारी आहे, कारण मी अजूनही राणी आहे आणि कोणाच्याही ताब्यात नाही. सारस म्हणाला, तुझ्या हुशारीने किती जीव घेतले माहित आहे का? राणी म्हणाली, माझा जीव मी घेतला नाही तर त्याच्या सुंदर स्त्रीच्या इच्छेने घेतला. तू मला सांग, मी सुंदर नाही हे तुला आधीच माहित असतं तर तू इथे येण्यासाठी जीव धोक्यात घालून घेतला असता का? तू माझ्याशी लग्न करून लोकांमध्ये तुझ्या बायकोच्या सौंदर्याचा भ्रम कायम ठेव. इतर कोणीही जे साध्य करू शकले नाही ते तुम्ही साध्य केले याचाही तुम्हाला अभिमान वाटेल. सारस काहीतरी विचार करू लागला. त्याला विचार करत पाहून राणी म्हणाली, तू इथून जिवंत जाऊ शकत नाहीस. तुला मी सांगतो तेच करावं लागेल. सारस हस्त म्हणाला, हो, मी तुझ्याशी लग्न नक्की करेन. त्याचे बोलणे ऐकून राणीला आनंद झाला, पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही. सरांनी कापड काढून राणीच्या तोंडावर ठेवले. राणी बेहोश झाली. सारस राणीला उचलून राजवाड्याच्या गुप्त दरवाजातून निघून गेले. तो तिला जवळच्या त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथे तिला बांधून ठेवले. सारस पटकन घरातून राजवाड्यात आला. काही रक्षकांना पुन्हा भान आले आणि तोही त्यांना टाळत त्यांच्याकडे करा मारत त्यांच्याकडे गेला आणि असा बहाणा केला की ही खूप मोठी योजना आहे.
आणि कोणीतरी खीरमध्ये काहीतरी मिसळले आहे, त्यामुळे आम्ही सर्व बेशुद्ध पडलो. महालाचे मंत्री राणीच्या दालनात पोहोचले. राणी तिथे नव्हती. कोणीतरी राणी घेतली होती. त्याने सकाळी राज्यात घोषणा केली की ज्याने राणी घेतली आहे त्याला आम्ही आमचा राजा मानतो. राणीसह राजवाड्यात परत्या. आता जेव्हा सारस राजवाड्यातून आपल्या घरी परतला तेव्हा त्याने ते राणीला उघडले आणि तिला अन्न दिले. राणी म्हणाली, तू यापुढे जगणार नाहीस. तुम्ही मला इथे पोलीस ठेवले आहे. सारस म्हणाला, आता तू माझी बायको आहेस. तुला इथे माझ्यासोबत राहावं लागेल. हे तुमचे प्रायश्चित्त आहे. राणी म्हणाली की ती आता इथून निघत आहे. सर म्हणाले, जा पण लवकर परतीये. राणी तिथून तिच्या महालाकडे पळाली. ती राजवाड्यात पोहोचल्यावर शिपायांनी तिला गेटवरच अडवले. राणी म्हणाली, मी या महालाची राणी आहे. तुझी राणी आहे. त्याला पाहून सैनिक हसायला लागले आणि म्हणाले, इथून जा आणि तुझा चेहरा बघ. त्याने ते दारातून काढले. सारसने चतुराईने आपल्यासोबत हा खेळ खेळल्याचे राणीला समजले. राणीला कोणी पाहिले नाही, म्हणूनच आता त्याने काहीही केले तरी त्याला कोणी ओळखणार नाही. ती परत सर्रास परतली. सरांनी त्याला विचारले की तू कुठून आला आहेस? चला आता काहीतरी खाऊ. राणी तिथेच राहून रोजची कामे करू लागली. राणी कुठे गेली हे अजून राजवाड्यातील कोणालाच माहीत नाही. मंत्र्याने राज्य आपल्या हातात घेतले.